लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. घरी आल्यानंतर सिंधू सावीला झोपवते आणि त्यानंतर बाहेर जाऊन बसते. तिला सतत आज घडलेला प्रकार आठवत असतो आणि त्यानंतर ती रडायला सुरुवात करते. मात्र त्याचवेळी मंगेश त्या ठिकाणी येतो, त्यामुळे सिंधू पटकन डोळे पुसते. मात्र मंगेशने तिला रडताना बघितलेले असते, त्यामुळे तो सिंधूला बसायला सांगतो आणि तिच्यासाठी पाणी घेऊन येतो. पाणी पिल्यानंतर तो सिंधूला विचारतो की नक्की काय झालं आहे. त्यावर सिंधू म्हणते की आज इतक्या वर्षांनंतर राघव माझ्या समोर आले, मात्र ते माझ्याशी एकही शब्द बोलले नाही. आणि ते ऐकून मंगेशला धक्का बसतो. तर सिंधू रडतच त्याला सांगत असते की राघव आज इतक्या वर्षांनंतर माझ्या समोर आले, मात्र मी कशी आहे, मी ठीक आहे की नाही या गोष्टीची त्यांनी साधी चौकशीसुद्धा केली नाही. माझ्याशी एक शब्दही न बोलता ते तेथून निघून गेले. त्यांची मुलगी त्यांना आवाज देत थांबवण्याचा प्रयत्न करत होती, पण तरीसुद्धा त्यांनी पाठीमागे वळून बघितलं नाही. त्यावर मंगेश म्हणतो की हे बघ सिंधू, माझ्या म्हणण्याचा चुकीचा अर्थ काढू नको, पण तू राघवसोबत काही बोलली का? आणि त्यावर सिंधू म्हणते की मी त्यांच्यासोबत कशाला बोलू, काही गरज नाही, कारण त्यांच्यामुळे मी ते घर सोडून निघून गेले होते. चूक त्यांची होती, त्यामुळे त्यांनी माझी विचारपूस करायला हवी होती. आणि सिंधूचं हे बोलणं ऐकून मंगेशला काय बोलावं तेच कळत नाही. मात्र त्याचवेळी त्या दोघांना किचनमधून आवाज येतो, त्यामुळे ते पटकन किचनमध्ये जातात. तर किचनमध्ये सावी एका टिफिनमध्ये जेवण भरत असते. त्यामुळे सिंधू तिला विचारते की काय झालं, तुला भूक लागली आहे का? त्यावर सावी म्हणते नाही आई, मी हा टिफिन पोलीस काकांसाठी आणि विनूसाठी भरत आहे. मी त्यांना कॉल करून विचारते की ते कुठे थांबले आहेत आणि मग त्यांना जाऊन हा टिफिन देऊन येते. आणि सावीचं हे बोलणं ऐकून सिंधूला धक्का बसतो. ती सावीला सांगते की या सगळ्याची काही गरज नाही. त्यावर सावी म्हणते की गरज आहे आई, त्या दोघांनी आपली मदत केली आहे ना, आणि माझं त्यांच्याकडे एक कामसुद्धा आहे. त्यावर सिंधू विचारते कोणतं काम? तर सावी सांगते मला पोलीस काकांना विचारायचं आहे की ते मगाशी असे निघून का गेले. आणि त्यानंतर ती मंगेशला म्हणते की मंगू, मला तुझा फोन दे, मी विनूला कॉल करते. त्यामुळे सिंधू तिच्यावर खूप चिडते. ती रागातच सावीला म्हणते की या सगळ्याची काही गरज नाही आहे, तू तुझ्या रूममध्ये जा आणि झोप. त्यावर सावी तिला समजवण्याचा प्रयत्न करते, मात्र सिंधू तिचं काही ऐकून घेत नाही. ती सावीवर ओरडते, त्यामुळे सावी रडतच तेथून निघून जाते. तर सिंधूचं हे सगळं वागणं बघून मंगेशला काय बोलावं ते सुचत नाही. तर दुसरीकडे रत्न पारखींच्या घरी सर्वजण राघवची आणि विनूची वाट बघत असतात, अस्वस्थ होऊन फेऱ्या मारत असतात. आणि त्याचवेळी राघव घरी येतो. राघवला बघून राणीला खूप आनंद होतो. ती पळतच राघव जवळ जाते आणि त्याला म्हणते की राघव, तू परत आलास, मला खरंच खूप भीती वाटत होती. असं वाटत होतं की तू परत येणारच नाही. त्यावर राघव म्हणतो की सॉरी मधू, मला जावं लागलं, पण काळजी करू नको, आता सगळं काही ठीक आहे आणि मी तुला दिलेलं प्रॉमिसही माझ्या लक्षात आहे, त्यामुळे मी परत येणारच होतो. आणि त्यामुळे राणी खूपच खुश होते. तर राघव तिला सांगतो की चल, आता आपण अर्धवट राहिलेले विधी पूर्ण करूया. मात्र हा राणीचा फक्त एक भास असतो आणि जेव्हा ही गोष्ट तिच्या लक्षात येते तेव्हा ती खूप नाराज होते. ती मनाशी म्हणत असते की हे सगळं काय चाललंय तेच मला कळत नाही. नियती कोणता संकेत तर देत नाहीये ना. आत्तापर्यंत सगळं काही ठीक आहे, पण माहीत नाही का मनात धाकधूक होत आहे. आणि त्याचवेळी रुक्मिणी तिला आवाज देत तिच्याजवळ बोलावून घेते. ती राणीला विचारते की तू राघवला कॉल केला होता का? त्यावर राजश्री सांगते की हो वहिनी, मी राघवला कॉल केला होता, मात्र कॉल लागलाच नाही. आणि त्यामुळे सर्वजण काळजीत पडतात. तर ऋतुराज सगळ्यांना म्हणतो की आता खूप उशीर झाला आहे, त्यामुळे मला असं वाटतं की आता आपण सगळ्यांनी आवरावं आणि थोडा वेळ आराम करावा. त्यावर रुक्मिणीसुद्धा हो म्हणते. ते राणीलासुद्धा सांगतात की तू सुद्धा थोडा वेळ आराम कर. मात्र राणी म्हणते की नाही, मी अजून थोडा वेळ इथेच थांबते आणि राघवची वाट बघते. त्यावर रुक्मिणी म्हणते ठीक आहे, आणि मग ते सर्वजण आपापल्या रूममध्ये जातात. तर राणी राघवची वाट बघत दरवाजाजवळच उभी असते. तर दुसरीकडे राघव आणि विनू एका हॉटेलमध्ये जातात. ते दोघे आजची रात्र तिथेच थांबणार असतात.
आणि त्यानंतर राघव पुन्हा आज घडलेल्या प्रकाराचाच विचार करत बसून राहतो. तो विनूसोबत एकही शब्द बोलत नाही, त्यामुळे विनू काळजीत पडतो. तो मनाशी म्हणत असतो की माझ्या बाबांना काय झालं आहे माहीत नाही, ते तर कोणाचंच ऐकणार नाहीत, मग आता मी काय करू. आणि त्यानंतर तो मधूला कॉल करण्याचं ठरवतो आणि तिला कॉल देखील करतो. मात्र मधू त्याचा कॉल रिसीव करत नाही, त्यामुळे विनूला काय करावं ते सुचत नाही. तर दुसरीकडे राघवला 6 वर्षांपूर्वीचे प्रसंग आठवत असतात. सिंधू आणि अंकुर आपल्याला सोडून गेलेत हे कळल्यानंतर त्याची अवस्था पूर्णपणे बिघडलेली असते. तो सतत दारू पिऊन घरी येत असतो आणि त्यामुळे घरच्यांना देखील त्रास होत असतो. आणि ते सगळे प्रसंग आठवून राघव खाली मान घालतो आणि त्यानंतर तो मनाशी म्हणत असतो की इतकी वर्ष सिंधूने मला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न का केला नाही. ती या जगात आहे, सुखरूप आहे ही गोष्ट मला माहीत नव्हती. ती कुठे राहते, कशी आहे हे मला माहीत नव्हतं, परंतु सिंधूला तर माझ्याबद्दल माहिती होतं ना, मग तिने मला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न का केला नाही, हाच विचार तो सतत करत असतो. तर दुसरीकडे मंगेश सिंधूला विचारतो की तू सावीवर का ओरडली. त्यावर सिंधू चिडूनच म्हणते मग ती माझं ऐकत का नाही. त्यावर मंगेश तिला समजावतो की अगं सिंधू, सावीला याबद्दल काहीच माहिती नाहीये, मग तू तिच्याकडून अशी अपेक्षा का करते. कारण तिला फक्त आता इतकंच माहिती आहे की आपली आई रडत आहे आणि आपल्या मित्राला त्याचे वडील ओढतच घेऊन गेले. आणि मंगेशचं हे बोलणं ऐकून सिंधू खाली मान घालते. तर मंगेश तिला समजावतो की मला असं वाटत आहे की तू एकदा स्वतःहून राघव रत्नपारखी यांना फोन करावा, त्यांना सगळं सत्य सांगावं. त्यावर सिंधू म्हणते की मंगेश, मला माहिती होतं या परिस्थितीला मला कधी ना कधी तोंड द्यावं लागणार, मात्र ती वेळ इतक्या लवकर येईल असं मला वाटलं नव्हतं. त्यावर मंगेश म्हणतो पण सिंधू, तुझ्यामध्ये आणि राघवमध्ये जे वाद आहेत त्यांच्यामुळे या दोन्ही लहान मुलांवर परिणाम होत आहे. त्यांना त्यांच्या हक्काचं प्रेम मिळत नाहीये. निदान सावीसाठी तरी तू राघवसोबत बोल. मात्र सिंधू म्हणते की मंगेश, मला आधी असं वाटत होतं की माझ्याकडून चूक होत आहे, मी सावीला तिच्या वडिलांपासून लांब ठेवायला नको, पण आज मी राघवचं वागणं बघितलं आणि मला खात्री पटली की मीच योग्य होते. आणि आता राघव त्यांच्या आयुष्यात खूप पुढे निघून गेले आहेत, त्यांनी दुसरं लग्नसुद्धा केलं आहे. आणि ते ऐकून मंगेशला धक्का बसतो. तो सिंधूला विचारतो की ही गोष्ट तुला कोणी सांगितली. त्यावर सिंधू म्हणते विनूने. तर मंगेश तिला विचारतो पण राघवने दुसरं लग्न कोणासोबत केलं आहे. आणि त्या प्रश्नाचं सिंधूकडे कोणतंही उत्तर नसतं. तर दुसरीकडे सर्वजण राघवची वाट बघत असतात. रत्नाकर पुन्हा एकदा राणीला सांगतो की तू राघवला कॉल कर. आणि त्यावेळी राणी तिचा मोबाईल बघते. तिच्या लक्षात येतं की विनूने आपल्याला कॉल केला होता, त्यामुळे ती पटकन विनूला कॉल करते, पण त्याचा फोन काही लागत नाही. आणि त्यानंतर ती राघवला कॉल करते. यावेळी राघवचा फोन लागतो, मात्र राघव राणीचा कॉल रिसीव करत नाही. मात्र राणी सतत त्याला कॉल करत असते, त्यामुळे तो नाईलाजाने कॉल रिसीव करतो. राणी त्याला विचारत असते की अरे तू आणि विनू कुठे आहात, कसे आहात, आणि सावी आणि तिच्या आईचं काय झालं. त्यावर राघव तिला सांगतो की मी आणि विनू एका हॉटेलमध्ये थांबलो आहोत, आम्ही दोघेही खूप दमलो होतो, त्यामुळे आज रात्री इथेच थांबणार आहोत. त्यावर राणी म्हणते ठीक आहे, पण तिकडे नक्की काय झालं होतं. त्यावर राघव पटकन बोलून जातो की काही नाही, सावीला आणि सिंधूला गावातील काही लोक. मात्र सिंधूचं नाव ऐकल्यावर राणीला धक्का बसतो. तर राघव पुढे काही बोलतच नाही. राणी पुन्हा एकदा त्याला विचारते की काय झालं, तू नक्की कोणाचं नाव घेतलं. मात्र राघव तिला काहीच सांगत नाही. तो म्हणतो की मी आता खूप दमलो आहे आणि कॉल कट करतो. तर राजश्री राणीला समजावते की ते दोघे पण सुखरूप आहेत, त्यामुळे तू काळजी करू नको आणि आराम कर. तर रुक्मिणी तिला म्हणते की आजची परिस्थिती तू ज्या प्रकारे हाताळली आहेस ना, त्यावरून मी एक गोष्ट सांगू शकते की तुझा आणि राघवचा संसार सुखाचा होईल. आणि ते ऐकून राणी खूप खुश होते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत गुलाबराव राघववर गोळी झाडतो आणि ते बघून सिंधूच्या पायाखालची जमीनच सरकते. आणि त्यानंतर ती स्वतः रिक्षा चालवत राघवला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.